का बॉस शशिकांत निकम, यश निकम, मालिकावीर श्री विशाल सुर्वे, पाणी सौजन्य लखन निकम, ऋषिकेश निकम, सलग 3 षटकार, रवींद्र सावंत सलग 3 विकेट, शशिकांत गोळे उत्कृष्ट फलंदाज, राजेंद्र जाधव गोलंदाज पुरस्कार, विशाल पवार क्षेत्ररक्षक पुरस्कार, प्रशांत गायकवाड मेडिकल किट, दत्ता चव्हाण. बाकीचे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांचे अनाउन्समेंट आपण करत आहोत. श्री रामदास सुनील निकम, श्री संदीप बाजीराव निकम, श्री सुनील शामराव निकम, श्री विनोद अशोक निकम, श्री आकाश भास्कर निकम, श्री शेखर अंकुश चव्हाण, श्री रोशन रमेश निकम, श्री दत्ता प्रकाश निकम, श्री सत्यवान लक्ष्मण भिल्लारे, श्री राजेश बजरंग भिल्लारे, श्री विशाल खशाबा निकम, श्री अनिल चंद्रकांत गुरव, श्री अमोल संपत गुरव, श्री सूरज किशोर निकम, श्री महेश शामराव निकम हे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. मॅचची सुरुवात होईल. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेगर या टीमने बनवलेले आहे. धावा 60-61 ची गरज आहे आता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्गवरती टीम डांगरेगर या टीम कडून शुभम सुर्वे ओव्हर नंबर 1 मध्ये. त्यात बॅटिंग मध्ये आज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संकेत गोळे, एका बाजूला विशाल भिल्लारे. ही जोडी आज फॉर्म मध्ये आहे आणि त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ फायटर करंजे या टीमने बॅटिंग साठी पाठवलेला आहे. एका बाजूला शुभम सुर्वे. पहिला बॉल, या बॉलला दिशा दिली आहे, काय फटका खेळलाय संकेत गोळे यांनी. बॉल पाठवलाय बॅकवर्ड डीप पॉइंटला आणि पहिलाच बॉल सीमारेषे पर्यंत जाऊन पोहोचला आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त होत आहेत. अशा प्रकारचे फटके संकेत गोळे अगदी सहजरित्या खेळतात कारण जो अनुभव त्यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा आहे आणि तो अनुभव त्यांनी आज कृतीमध्ये आणला. या बॉलला दिशा दिली परंतु शुभम सुर्वे यांचा पहिला बॉल चांगला होता. अवघ्या 2च धावा त्यांनी या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेले आहेत. एका बाजूला बॉल क्रमांक आता 2 प्रगतीपथावरती येईल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. या बॉलवरती प्रहार केलाय, बॅकअप समोरच्या बाजूला नाहीये, बॉल सीमारेषा पलीकडे. पॉवर प्लेचा समाचार घेणारा फटका, बॉल सीमा पार. धावा मिळतील बॉलच्या पाठीमागे 4. पॉवर प्ले मध्ये आपण चर्चा करतो की फक्त फलंदाजांना पॉवर प्लेच्या वरतून फटका खेळायचा असा आणि तो फटका अगदी सहजरित्या संकेत गोळे यांनी खेळला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी धावसंख्या आहे. धावफलकावरती तब्बल 6 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमच्या स्कोर बोर्ड वरती येत आहेत. चला आपण थोडीशी घाई करूया कारण आज घाई हा शब्द जास्त वापरावा लागणार आहे. कारण आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते कारण 3 सामने आज एक्स्ट्रा असतात त्याच्यामुळे सर्व सामने अगदी चांगल्या ओव्हरचे व्हावेत हीच एक माफक अपेक्षा आहे आयोजन समितीची आणि त्याचमुळे आपल्याला घाई हा शब्द हा जास्ती वेळा वापरावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. बॉल निघालाय लॉंग स्टॉपला आणि अगदी लॉंग स्टॉप सीमारेषा बॉल चिरतोय. बाईचा नशिबाचा चौकार भैरवनाथ फायटर करंजे या टीम साठी आलेला आहे. संकेत गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आहेत. एका बाजूला शुभम सुर्वे
पहिला बॉल चांगला टाकला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती आता 2 चौकार ते खर्च करतायत, परंतु हाही बॉल चांगला होता. 22चा हा चौकार आलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहे? तब्बल 10 धावा आतापर्यंत बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत. टीम भैरवनाथ फायटर करंजी या टीमने 61चं प्रत्युत्तर द्यायचं आहे. ऑन साइडला संकेत गोळे यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. खेळाडू मिड विकेटला होते, लॉंग ऑनला आले आणि संकेत गोळे यांनी बॉल मिड विकेटला खेळला. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार आलेला आहे. या अगोदर संकेत षटकार आलेला आहे. षटकार की चौकार? षटकार आहे. या बॉलवरती आपण या 4 धावा स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया आणि स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या 16 आहे. या अगोदर संकेत गोळे यांनी जो फटका खेळला होता तो लॉंग ऑनला खेळला होता. जयेश सुर्वे हे लॉंग ऑनला आले आणि त्यानंतर फटका संकेत गोळे यांनी मिड विकेटला खेळला. म्हणजे अशा रणनीत्या तुम्हाला क्रिकेटमध्ये आखाव्या लागतात. म्हणजे जे क्षेत्र खाली आहे त्या क्षेत्रामध्ये संकेत गोळे यांनी फटका खेळला. आता पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय, बॅकअप नाहीये ऑन साइडला आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी शुभम सुर्वे यांना मेरिट वरती गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय तिकडेच गोलंदाजी करावी लागेल आणि तिकडेच प्रवृत्त करावं लागेल फलंदाजांना बॅटिंगसाठी. परंतु संकेत गोळे यांचा वार, बॉल सीमा पार, षटकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी घाई करूया, पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. आणखीन एक बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. या बॉलची उडान संकेत गोळे यांच्या टीम साठी होता 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार आलेला आहे. याही बॉलवरती संकेत गोळे यांची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी पॉवर प्ले तोड बॅटिंग केलेली आहे. पॉवर प्ले मध्ये डांगरेकरने 17 बनवल्या होत्या, त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. टीम भैरवनाथ फायटर करंजी या टीमने 28 बनवलेले आहेत. म्हणजे एक स्वप्नवत सुरुवात, म्हणजे एखाद्या डावाची सुरुवात होते, जे स्वप्न किंवा जो विचार आपण केलेला असतो अगदी त्याच प्रकारचा खेळ भैरवनाथ फायटर करंजी या टीमने केलेला आहे. परंतु टीम डांगरेकर टीमला कमबॅक करावं लागेल. लढण्यासारखं या मॅच मध्ये बरंचसं काय अजून बाकी आहे आणि लढावं लागेल टीम डांगरेकरला. येणाऱ्या 3 गोलंदाजांना धारदार गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 3 साठी एका फिरकी गोलंदाजाला ठिकाणी बोलवलेला आहे, अर्थात विडी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण अनेकदा समालोचन ऐकतो, गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन ठिकाणी होत आहे महाराजा मार्बल सातारा, वैभव शेठ पवार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. संघ मालक महाराजा योद्धाज आणि महाराजा मार्बल सातारा चे एक यशस्वी उद्योजक वैभव शेठ पवार, भिवडी गावचे क्रिकेटर, त्यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत. फटका तर खेळलाय, लांबी कमी पडलीये, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय, हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडलीये. एक अपुरी संधी होती, परंतु या अपुऱ्या संधीला देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावांसाठी धावा 4 मिळतील. धावसंख्या आहे आता धावफलकावरती तब्बल
32 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेले आहेत. बॅटिंग करत असताना आता इथून पुढे विजयासाठी 17 बॉल आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 29 अजूनही बनवायचे आहेत. चला आपण पंचांकडे बॉल सुपूर्द करूया आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूया. वीड यांना आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे काही कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला विशाल बिल्लारे, ऑलराऊंडर क्रिकेटर. पाठीमागच्या बाजूला या बॉलला दिशा दिलेली आहे. खेळाडू धावतायत, 2 जात आहेत. दुसरीचाही प्रयत्न अगदी सहजरित्या केलेला आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील आणि टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते. स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसलेली आहे. अद्यापही टीम डांगरेगरला विकेट मिळाली नाहीये. डांगरेगर संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल, कारण या दोन्ही फलंदाजांची विकेट आता महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये आणि ती विकेट आज घ्यावी लागेल. विडी तयार. आज विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे मनसुबे उधळून लावले. डॉट आलेला आहे. 10 या बॉलच्या पाठीमागे कोणतीही प्राप्त होणार नाही. धावसंख्या आहे धावफलकावरती 34. 34 धावा बिनगडी बाद. भैरवनाथ फायटर करंजे. बीडी पुन्हा तयार. एक लेग स्पिनर आहेत, गोलंदाजी मार्ग वरून तयार होत आहेत. या बॅटने आता समोर बॅटने हा फटका समोर खेळलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव इथे प्राप्त होईल. या बॉलच्या पाठीमागे धावसंख्या आता धावफलकावरती आहे तब्बल इथून पुढे 35-35 धावा. विडी यांनी आता काही बॉल चांगले टाकलेले आहेत, काही बॉल मागडे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. चांगला बॉल टाकलाय. विडी कमबॅक करतायत. मनोबल वाढवणारा हा बॉल आहे विडी यांचा. आज याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी वैविध्यता ती मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी दाहकता आज अंमलात आणावी लागेल. शेवटचा बॉल षटकातला बाकी. विडी तयार. समोर बॅटिंग मध्ये संकेत गोळे. एक मोठी विकेट या मॅचची. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये. फुल टॉस बॉल वरती मारलाय ताव. मेजवानीचा घेतलाय संकेत गोळे यांनी आस्वाद. बॉल सीमा पार. षटकार येतोय. फुल टॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि संकेत गोळे यांनी त्या मेजवानीवरती ताव मारला. बॉल पाठवला सीमा पार. समीकरण आहे आता इथून पुढे धावसंख्या धावफलकावरती 41 आहे. 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 10 धावांचा बचाव टीम डांगरेघरला करायचा आहे आणि डांगरेघर टीमला आता प्रयत्न मोठे करावे लागतील या मॅच मध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. असं म्हणतात ना की आयुष्याला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे आणि ती मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये मोठी घ्यावी लागेल टीम डांगरेगर टीमला. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती करण सुर्वे. करण सुर्वे एक असा डांगरेगर गावचा हरवणारी खेळाडू आहे जो नेहमीच ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीमध्ये गणना केली जाते. या खेळाडूची गोलंदाजी मार्क वरती करण सुर्वे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. परंतु आज संकट मोचक बनावं लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. संघासमोर अनेक संकट आहेत आणि त्या संकटातून मार्ग काढावा लागेल. बॅटिंग मध्ये विशाल बिल्लारे. आज चांगला खेळ ऑलराऊंडर खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलेला आहे. एका बाजूला संकेत गोळे स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसले. एक जमेची बाजू आहे. करण सुर्वे डॉट बॉल साठी जाणार की विकेट साठी जाणार हे पाहावं लागणार या ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ. पहिला बॉल करण सुर्वे राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्ग वरून तयार होत आहेत. रंगलेला एक रोमांचक सामना. गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला. खेळाडू बॉलच्या खाली. फटका फसला आणि विशाल भिल्लारे येथील माघारी. परंतु विशाल भिल्लारे यांनी चांगली साथ दिली संकेत गोळे यांची आणि अखेरकार विशाल भिल्लारे यांचा तो फटका फसला. यावं लागतंय त्यांना माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. पैठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
आणि त्यानंतर हा फटका फसला. विकेटचं होतं इथे पतन. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 41. म्हणजे इथून पुढे अजून 11 बॉल 20 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती अक्षय येत आहेत. आज क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेले आहेत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे महाराजा मार्बल या व्यवसायाचे प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक आणि महाराजा योद्धाच्या संघाचे संघ मालक वैभव शेठ पवार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपण त्यांचं स्वागत करूया आणि करंदी गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस वैभव शेठ पवार महाराजा मार्बल सातारा याचे यशस्वी उद्योजक त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भिवडी गावचे आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. एका बाजूला मोठा टोला आला मैदानाच्या आतमध्ये अक्षय घोळे यांच्या बॅटमधून. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक जोरात धावतायत परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. म्हणजे मोठे फटके रोखावे लागतील डांगरेकर टीमला. मॅच मध्ये बनून राहायचं आहे, लढायचं आहे, झुंजायचं आहे. तर विकेट डॉट बॉल याचा रेशो या मॅच मध्ये वाढवावा लागेल. धावसंख्या किती आहे धावफलकावरती? 49 धावा धावफलकावरती आहेत. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो. खरा योद्धा तो असतो जो नेहमी लढायला तयार असतो आणि याही मॅच मध्ये लढावं लागेल क्योंकि हारा वही जो लढा नाही. आता 9 बॉल 12 ची गरज. बॉलर तयार. एका बाजूला अक्षय कमी गतीचा बॉल टाकला. थोडीशी लालसा दिली. म्हणजे हे जे काही मिश्रण आहे ना गोलंदाजी मधलं हे चांगलं आहे. आणि आता आधुनिक काळाचं क्रिकेट आहे आणि आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी प्रखरतेने कराव्या लागतात आणि तो बॉल टाकलेला आहे. त्याचबरोबर शेखर चव्हाण करंदी गावचे सुपुत्र त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आणि हा बॉल आता निघालाय सीमारेषा पार. समीकरण सोप्पा करणार सामन्याला वालूट टीम. आपण रिपोर्टिंग करा टीम वालूत. आपण रिपोर्टिंग करा. जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाला लगेच टॉस साठी यावं लागेल याची आपण नोंद घ्या. समीकरण बदलतंय. 7 बॉल आणि आता 6 ची गरज आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. एजंट टीमला विनंती करूया. 7 बॉल 6 ची गरज आहे. परंतु ज्यांचं आगमन या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई ठाणे विभाग प्रमुख वेळेगावचे सुपुत्र माननीय श्री संजय कृष्णा पवार साहेब यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये स्पर्धेमध्ये होत आहे. त्याचबरोबर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सहाय्यक व्यवस्थापक रामवाडी गावचे सुपुत्र श्री भीमराव सनस साहेब यांचे थोड्याच वेळामध्ये ठिकाणी आगमन होत आहे. परंतु मॅच मध्ये आता 7 बॉल बाकी आहेत. विजयासाठी 6 धावांची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून सामना जिंकता येईल का याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डांगरेकर टीमला आता करावा लागेल. चांगला बॉल. धाव मिळेल का बॉलच्या पाठीमागे? हो, सिंगल मिळाली. 6 बॉल 5 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 6 बॉल 5. टीम मीटिंग बोलवलेली आहे कारण एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि त्याचमुळे की काय इथे आता टीम मीटिंग बोलवलेली आहे. ही परिस्थिती बदलेल का? असंही म्हणतात की प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. आणि या मॅचची वेळ आता बदलेल का? परिस्थिती बदलेल का? 6 बॉल 5. भैरवनाथ फायटर करंजे या टीमला 5 बनवायच्या आहेत.
तर 5 धाबांचा बचाव टीम डांगरेकर टीमला करायचा आहे. एका बाजूला गोळे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोळे आणि संकेत गोळे. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती ज्यांना बोलवलेला आहे विनोद सुर्वे गोलंदाजी मार्ग वरती येतात. वेग आहे आणि वेगावरती स्वार होणारा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. प्रतिभा विनोद सुर्वे यांच्याकडे चांगली आहे, क्षमताही चांगली आहे. परंतु आज अंतिम षटकासाठी त्यांना राखून ठेवलं होतं की काय या षटकासाठी आणि त्यांना बोलवलेलं. अनेकदा पॉवर प्ले मध्ये त्यांनी गोलंदाजी केली. आज डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतायत. शेखर चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. करंदी गावचे सुपुत्र, त्यांचे स्वागत. या स्पर्धेच्या वतीने येणारे 6 बॉल 5 धाबांची गरज. विनोद सुर्वे यांचा पहिला बॉल आणि तो ऑन साइडला खेळलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाणारा फटका भैरवनाथ फायटर करंजी या टीम साठी आलाय. आता इथून पुढे अवघ्या एका धावेची गरज आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे 1 धावेची गरज आहे. तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर अशक्य ही गोष्टी शक्य होतात आणि विनोद सुर्वे यांना ती गोष्ट अशक्य करून दाखवावी लागेल. फुल टॉस दिला आणि इथे भैरवनाथ फायटर करंजे या टीमने सामना जिंकला. चला, वालूत विरुद्ध भैरवनाथ फायटर करंजे. पहिला मॅचचा सामनावीराचा पुरस्कार भैरवनाथ फायटर करंजे तुमचा राहिला आहे. विशाल भिल्लारे आपण या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे संकेत गोळे आपण या. दोन्ही खेळाडू आपण या, संकेत गोळे आणि विशाल भिल्लारे. प्रत्येकी आपल्याला एक एक सामनावीराचा पुरस्कार आहे. आणि वालूत आणि भैरवनाथ फायटर करंजे आपण टॉस करून घ्या. दोन्ही संघांना विनंती की आपण टॉस साठी या. त्याचबरोबर स्वप्नीलजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे शाखा प्रमुख आणि त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चला, टॉस साठी या आणि दोन्ही सामनावीर पुरस्कार आपण प्रदान करूया. विशाल भिल्लारे आणि संकेत गोळे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच संकेत गोळे आपण या. पाठीमागच्या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती विशाल भिल्लारे यांनी. आपण त्यांना देऊया सामनावीरचा पुरस्कार. संकेत गोळे आपणही या. आपण या मॅच मध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. बॅटिंग मध्ये चांगली चमक दाखवलेली आहे. आपण त्यांनाही देऊया प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार. संकेत गोळे आपण या. आपण टॉस करत आहोत. वालूत आपण टॉस साठी या. वालूत टीम आपण टॉस साठी या. आपण टॉस करत आहोत. वालूत विरुद्ध करंजे असा होणारा सामना आहे. सामना 4 षटकांचा होईल. क्वार्टर फायनल क्रमांक 3. आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी संकेत गोळे यांना आपण प्रदान केलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली. आता यानंतर क्वार्टर फायनल क्रमांक 3 ला सुरुवात होईल. वालूत आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे भैरवनाथ फायटर करंजे. जो संघ जिंकेल बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होईल. काल वालूतने 2 सामने जिंकलेले आहेत. आज सकाळी 2 सामने जिंकलेले आहेत करंजे या टीमने. आणि टॉस झाला आणि टॉसची माहिती अशी आहे वालूत टीमने टॉस जिंकलाय
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बहिरवनाथ फायटर करंजे या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. चला दोन्ही संघ आता आपण मैदानाचा ताबा घ्या. चला आपण सामना सुरू करा अशी विनंती करूया. तुम्ही पाहताय करंदी गावची क्रिकेट स्पर्धा. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने असणारी ही क्रिकेट स्पर्धा. चला दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ज्यांच्या वतीने आपल्याला तृतीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य लाभलेला आहे युवा नेते प्रतापगड सहकारी साखर कारखाना सोनगाव चे चेअरमन माननीय श्री सौरभ राजेंद्र शिंदे सौरभ बाबा शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांना पुनश्च एकदा आपण श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आणि ग्रामस्थ मंडळ करंदी यांच्या माध्यमातून आपण त्यांना देऊया वाढदिवसाच्या पुनश्च एकदा लक्ष शुभेच्छा. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी एक मुलाचं सहकार्य केलेलं आहे. चला दोन्ही संघ आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. आपण मैदानाचा ताबा घ्या आणि सामना सुरू करा. वालू टीम फिल्डिंग लावा आणि आपले एक्स्ट्रा प्लेयर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टीम बहिरवनाथ फायटर करंजे आणि टीम वालूत. करंदी गावची एक मानाची सन्मानाची आणि अभिमानाची क्रिकेट स्पर्धा. गेली 3 वर्ष आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहिली. यंदाचं 4थं पर्व आहे. त्याच्यातलं एक पर्व मला वाटतं गावाला झालं होतं क्रिकेट स्पर्धेचं. यंदाचं 4थं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहत आहोत. गत वर्षी देखील आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहिली होती. याही वर्षी आपण पाहत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट आपण करत आहोत. जो संघ करंदी गावची क्रिकेट स्पर्धा जिंकेल आणि फायनलला विनिंग होईल त्या टीमला कर्जत या ठिकाणी 1 नाईट स्टे आहे आणि स्पॉन्सर केलेला आहे शेल हॉटेल्स सर्वत हॉलिडेज यांच्या वतीने. विशाल दादा सुर्वे यांच्या वतीने विशेष सहकार्य आणि सुप्रियाताई निकम यांच्या वतीने विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आलेला आहे. जो संघ विनिंग टीम होईल त्या विनिंग टीम साठी 1 नाईट स्टे आहे कर्जतला. याची आपण नोंद घ्या. 12 खेळाडूंसाठी मॅचच्या सुरुवात आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पलीकडे पाण्याला म्हणतात द्रव्य आणि बॅटिंग करताना पहिल्या बॉलचं स्वागत केलंय संकेत गोळे आणि भव्य बॉल सीमा पार षटकार. काय फटका खेळला संकेत गोळे यांनी. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार फटका होता रुबाबदार. बॉल चला सीमा पार षटकार आला. संकेत गोळे हे पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्म मध्ये आलेले आहेत. चांगला सूर त्यांना या हंगामाला गवसला. परंतु बॉलिंग अटॅक मध्ये राजेंद्र
सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका निघाला बॉल सीमा पार. संकेत गोळेचा आणखीन एक बार बॉल सीमा पार चौकार. राजेंद्र एक भेदक गोलंदाज आहेत आणि त्यांच्या 2 बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. संकेत गोळे यांचा क्रिकेटचा पुस्तकी फटका. काय फटका खेळलाय, सरळ बॅटने खेळलेला हा स्ट्रोक. बॉल सीमारेषा पलीकडे वाईडिश लॉंग ऑफला बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी. बॉल क्रमांक 3 संकेत गोळे यांनी पहिल्या बॉल पासून रौद्र रूप धारण केलंय. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलाय. धाव आता कोणती मिळणार नाहीये. डॉट आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. एकही गडी आतापर्यंत भैरवनाथ फायटर करंजे टीमने गमावलेला नाहीये. वालूत विरुद्ध करंजे. बॉलर तयार राजेंद्र. ऑन साइडला वळवला बॉल. मिड विकेटला बॉल आकाशाला गवसणी घालत निघाला सीमारेषा पार. संकेत गोळे यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. बॉल भाऊ धनावडे यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर सहसचिव तसेच युवा उद्योजक अमोल धनावडे साहेब यांचे आगमन आहे. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. संकेत गोळे हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक बॉल सीमा पार. आणखीन एक येतोय षटकार. संकेत गोळे यांची लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संकेत गोळे काय खेळ केला आज या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये. जुन्या फॉर्म मध्ये संकेत गोळे परतलेले आहेत. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतं, परंतु तुमच्याकडे जे कौशल्य आहे ना ते कायम स्वरूपी तुमच्या सोबत असतं. राजेंद्र तयार. सरळ बॅटने हा फटका खेळलाय. राजेंद्र यांच्याकडे ती प्रतिभा आहे. अनेक वर्ष गोलंदाजी करतायत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त केले आणि पॉवर प्लेच्या या षटकाचा समाचार घेतला आणि पॉवर प्ले तोड बॅटिंग केली. संकेत गोळे यांनी बनवलेले आहे धावा 23. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्ग वरती शेखर यांना आणलेला आहे. षटक क्रमांक 2 साठी प्रतिभा आहे, कौशल्य आहे, क्षमता आहे. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही. राजेंद्र यांनी षटक क्रमांक पहिलं महागडं हाताळलेला आहे. ओसांडून धाबा त्यांनी खर्च केला, परंतु एका बाजूला ज्यांनी सीमारेषेला आज आग लावली नाव आहे संकेत गोळे. समोर खेळला संकेत गोळे यांनी बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. आणखीन एक येतोय षटकार. बॉलने घेतली भरारी. संकेत गोळे यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार आलाय. आज संकेत गोळे यांना बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. बॉल पाठवला सीमारेषा पार सरळ षटकारासाठी. ही ती महत्वाची विकेट आहे. तुम्ही संकेत गोळे यांची विकेट घ्या. अर्धा सामना तुम्ही कंट्रोल करा. हा फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिला. खेळाडू जातील का तर नाही. भैरवनाथ फायटर या टीमने मोकळा श्वास घेतला असेल कारण संकेत गोळे या बॉलच्या पाठीमागे बालंबाल बचावतात. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर अध्यक्ष श्री अरुण साहेबराव धनावडे यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे आणि सचिव श्री अमोल आनंद धनावडे या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होता. आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूपदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत. या ठिकाणी लगोलग सन्मान नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायगर अध्यक्ष श्री अरुण साहेबराव धनावडे साहेब यांचा सन्मान ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर सचिव श्री अमोल आनंद धनावडे साहेब यांचाही सन्मान होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून
त्याचबरोबर स्वप्नीजी चव्हाण साहेब कामोटा शाखा प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायगर अध्यक्ष श्री अरुण साहेबराव धनावडे साहेबांचा सन्मान ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायगर सचिव श्री अमोल आनंदा धनावडे साहेब यांचाही सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. आपण या मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. समोरच्या बाजूला फटका खेळलाय, खेळाडू आहेत तिकडे. धावसंख्या धावफलकावरती आहे आता 41 धावा. क्वार्टर फायनलची महत्वाची मॅच आहे आणि क्वार्टर फायनलच्या या मॅच मध्ये आज चांगली बॅटिंग केलेली आहे भैरवनाथ फायटर करंजी या टीमने, परंतु वालुक टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ तोला मोलाचे आहेत. बॉलर तयार, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार केला आहे, फेक लगेचच केलेली आहे, टार्गेट केले संकेत गोळे यांना. या बॉलवरती धाव मिळणार नाही. 2 षटकांचा खेळ संपला. भैरवनाथ फायटर करंजी या टीमने बनवल्या धावा 41 बिनगडी बाद. या मॅच मध्ये विशाल भिल्लारे, संकेत गोळे पुन्हा एकदा स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ बाकी, परंतु यानंतर भिवडी आणि त्यांच्या विरुद्ध सायगर. आपण तयार राहा, यानंतरची मॅच आपली आहे. आता इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 20.5च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. याचा विचार टीम बालूतला करावा लागेल. धावसंख्येचा वाढलेला वेग येणाऱ्या गोलंदाजाला कमी करावा लागेल. विकेट मिळाली नाहीये, त्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या गोलंदाजाला गोलंदाजी करायची आहे आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 साठी वालू टीम कडून शुभम भिल्लारे या युवा खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणलेला आहे. आज या युवाला आपली हवा दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीमध्ये आहे. असं म्हणतात ना, संकटांना शरण जाऊन चालणार नाही, तर संकटांवरती तुम्ही मात करा. आणि जी काही संकट आज मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, त्या संकटांवरती मात आज वालू टीमला करावी लागेल. एका बाजूला विशाल भिल्लारे बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. अलीकडच्या काळामध्ये ऑलराऊंडर खेळाडू म्हणून एक चांगली उभारी त्यांनी घेतली आहे. संकेत गोळे नॉन स्ट्रायकर इंडला, तर एका बाजूला शुभम भिल्लारे एक युवा खेळाडू वालू टीमचा. लॉंगॉनला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. स्ट्राइक संकेत गोळे यांच्याकडे दिलेला आहे. कालच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक लागलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण सकाळी उल्लेख केला, तिसरा आज येईल का. फटका तर खेळलाय आणि बॉल वाईडिश लॉंग ऑफला. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस बॉल तुमच्या हातामध्ये विसावतो, काही सेकंद तुमच्या हातामध्ये तो बॉल थांबणं महत्वाचं आहे. बॉल हातामध्ये आला, परंतु तो हातामधून निसटला आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्या. धावसंख्या 44, 44 धावा. वैयक्तिक संकेत गोळे बॅटिंग करतायत 36 वरती. 14 धावा दूर आहेत आपल्या अर्धशतकी खेळीपासून. एका बाजूला बॉलिंग मध्ये शुभम भिल्लारे चांगले बॉलिंग केले आतापर्यंत. एक पाय पुढे काढला, खेळाडू येतात बॉलच्या खाली. बॉलची पैकी तत्परतेने एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. एक जाम. शुभम भिल्लारे या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. एक युवा खेळाडू आहेत. समोर अनुभवी खेळाडू समोर असतानाही तर अशा फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलंय ना, तर ते नाव आहे शुभम भिल्लारे. युवाने आपली हवा आता दाखवायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये आणि अलीकडच्या क्रिकेटच्या कालखंडामध्ये युवा खेळाडूंनी प्रभावित केलंय. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक. लॉंग ऑनला खेळाडू एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेड एक सिंगल. धावसंख्या आहे 46. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ बाकी. चला टीम भिवडी आणि त्यांच्या विरुद्ध सायगर. ऑन साईडला बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे.
मिळाला मौका, दिला या बॉल वरती संकेत गोळे यांनी ठोका, बॉल सीमा पार, षटकार. त्याचबरोबर किरण दादा धनावडे सायगर ज्यांचा आज वाढदिवस आहे, आपण त्यांना तर वाढदिवसाच्या प्रथमतः खूप साऱ्या शुभेच्छा द्यावी आणि त्यांना विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. आता षटकातला शेवटचा बॉल संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवला का जीवाचा आमचा संतोष. हा बॉल समोरच्या बाजूला सीमारेषा पलीकडे आणि बॅटिंग करताना संकेत गोळे यांनी बनवलेले आहेत. 49 धावा, एक धाव दूर आहेत आपल्या अर्धशतकी खेळीपासून आणि 6 बॉल येणं बाकी आहे आणि भैरवनाथ फायटर करंजे संघ जाऊन पोहोचलाय. 58 धावा धावफलकावरती. अद्यापही वालूड टीमला विकेट मिळाली नाहीये. वालूड संघ झगडतोय, लढतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट साठी, कारण या 2 महत्वाच्या विकेट सध्याच्या घडीला तरी टिपाव्या लागतील. परंतु आता येणाऱ्या अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना कसं वंचित ठेवता येईल हाच प्रयत्न आता येणाऱ्या गोलंदाजाला अंतिम ओव्हर मध्ये करावा लागेल. आणि पुन्हा एकदा एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतोय, आर्यन भिल्लारे. वालूड टीमने 2 युवा खेळाडूंचे पर्याय निवडले, 2 अनुभवी खेळाडूंचे पर्याय निवडले. धावसंख्येचा आलेख ग्राफ हा उंचा खाली ओढलाय पहिल्या ओव्हर मध्ये 23, 18, 17. परंतु अंतिम षटक प्रगतीपथावरती. या बॉलला सन्मान दिला. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती संकेत गोळे बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. 49 वरती बॅटिंग करत आहेत. 14 बॉल मध्ये 49 बनवलेले आहेत. अर्धशतकी खेळीपासून 1 धाव दूर आहेत. तर एका बाजूला आर्यन भिल्लारे तयार होतील. ही ती महत्वाची विकेट आहे आणि त्या विकेट साठी आर्यन भिल्लारे यांना जाळं विणावं लागेल, रणनीती आखावी लागतील, प्लॅनिंग करावं लागेल. हो, हा बॉल आर्यन भिल्लारे यांनी चांगला टाकलाय. ज्यांना बॉल आज या संपूर्ण मॅच मध्ये फुटबॉल सारखा दिसतोय अशा खेळाडूला बांधून ठेवलाय. चांगली गोलंदाजी आर्यन धनावडे, आर्यन भिल्लारे यांचं कौतुक करावं लागेल. प्रभावशाली मारा, डॉट आलाय. एका बाजूला संकेत गोळे तयार, एका बाजूला आर्यन भिल्लारे. चांगली चमक आणि अखेरकार या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक आलेलं आहे. बॅटिंग करत असताना 16 बॉल मध्ये 50 धावा कुटलेले आहेत संकेत गोळे. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ फायटर करंजे या टीम साठी केला. एकदा जोरदार टाळ्या संकेत गोळे यांच्या बहारदार खेळीसाठी. संकेत गोळे यांनी कमबॅक मोठ्या थाटामध्ये केलेला आहे यावर्षी. या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. धाव संख्या आहे धावफलकावरती 61 धावा. परंतु आर्यन भिल्लारे काय गोलंदाजी खेळाडूने केली. 4 बॉल टाकले, 3 धावा दिलेली आहेत. परिस्थिती बिकट होती परंतु आर्यन भिल्लारे याचा मारा तिकट होता. 4 बॉल टाकलेले आहेत, 3च दिलेले आहेत. चांगली गोलंदाजी, वाकाडण्याजोगं षटक हाताळलंय. तेही सेट बॅटरला बांधून ठेवलंय. हा बॉल ऑन साइडला खेळलाय परंतु प्रभावशाली गोलंदाजी. पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल आर्यन भिल्लारे या नावाची. चांगली गोलंदाजी. पहिल्या विकेटचं पतन विशाल भिल्लारे माघारी, परंतु आर्यन भिल्लारे काय गोलंदाजी या खेळाडूने केलेली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजी मधली असणारी अचूकता, भेदकता वाकाडण्याजोगी आहे. दाहकता चांगली होती या ओव्हर मध्ये. 3 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये आर्यन भिल्लारे यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि अवघ्या 5 बॉल मध्ये 4 धावा देणारा हा खेळाडू ठरलेला आहे. आज सर्वांच्या नजरा ज्यावेळेस तुम्ही 1 गाव 11 मध्ये चांगली गोलंदाजी करता, तालुक्याची प्रीमियर लीग येते, त्यावेळेस तुम्हाला अनेक संघ मालक घ्यायला इच्छुक असतात. शेवटच्या बॉलवरती प्रहार केला, लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे आणि या बॉलवरती रन्स मिळाल्या 6. भैरवनाथ फायटर करंजे या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 68 बनवलेल्या आहेत. 69 धावांचं लक्ष आहे टीम वालूद समोर. 24 बॉल. चला भिवडी आणि सायगर आपण त्यासाठी या.
चला आपण टॉस करूया. टीम भिवडी आणि त्यांच्या विरुद्ध सायगर अशी मॅच होणार आहे. आपण टॉस करूया. या दोन्ही कॅप्टन्स आपण या. चला आपण टॉस करूया. टीम भिवडी आणि सायगर एक फ्रेश मॅच आहे. ड गटाला सुरुवात होईल. आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण या. आपण मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. आपण महत्वपूर्ण मॅचचा टॉस करूया. ड गटाला सुरुवात होईल. भिवडी विरुद्ध सायगर या मॅचचा आपण टॉस करत आहोत. मान्यवरांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स आणि त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा टॉस या ठिकाणी होत आहे. कुमार यश आनंदराव निकम फौजी आणि श्री शशिकांत हनुमंत निकम फौजी यांच्या माध्यमातून मिळालेला हा प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स आणि त्याच्यामध्ये आपण टॉस करूया. मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. हेड आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. ओके, कोण आवाज येणार, भिवडी की सायगर? तर भिवडी. आपण कॉइन स्पिन करूया. टेल आणि टेल इट इज. टीम भिवडीने टॉस जिंकलेला आहे. भिवडी टीम टॉस जिंकताय, काय घेत आहे? बॉलिंग करण्याचा निर्णय घेत आहे. करंदी गावची क्रिकेट स्पर्धा पर्व 14 आहे. 360 अंशाचं मैदान. कशा भावना आहेत आपल्या? नियोजन चांगलं आहे त्यांचं. नियोजन चांगलं आहे. सायगर टीम तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरणार आहात. करंदी गावची क्रिकेट स्पर्धा पर्व 14, आपल्या भावना कशा आहेत? स्पर्धेचं बोलाल तर खूप चांगलं असं आयोजन आहे. आम्हाला त्यांनी इंटरव्ह्यू दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाच्या तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. कारण एखाद्या खेळाडूचा वाढदिवस यावं आणि त्याला शुभेच्छा क्रिकेटमधून मिळाव्या यापेक्षा मोठी कोणती गोष्ट? आपल्याला शुभेच्छा आहेत करंदी ग्रामस्थ आणि करंदी क्रिकेट क्लबच्या वतीने. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. मॅच चांगली होईल हीच आपण अपेक्षा बाळगूया आणि दोन्ही संघांना आपण मॅचसाठी शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांकडे आपण वळूया. करंदी गावची क्रिकेट स्पर्धा 14 पर्व आहे. दादा, आपल्या भावना कशा आहेत? करंदी गाव म्हटलं तर एक चांगलं गाव आणि या गावामध्ये सहकार क्षेत्रामध्ये बरीचशी मंडळी आहेत आणि आपल्या भावना या स्पर्धेबद्दलच्या कशा आहेत? धन्यवाद सर. ॲक्च्युली करंदी म्हणजे काय, आपण एकाच तालुक्यातले सगळे आहे. सायगर आणि सायगर टीमची आत्ता जी मॅच पाहण्यासाठी खास त्यांनी मला फोन केला, त्यासाठी नक्कीच मला संधी लाभली, त्यामुळे मी इथं आलो. ॲक्च्युली ज्याप्रमाणे आपल्या तालुक्यातले सगळेच छोटी मोठी गावं हा सहभाग नोंदवत आहेत. मी गेल्या वर्षीपासून पाहतोय चांगल्या अगदी योग्य पद्धतीनं त्यांचं नियोजन तर आहे, राहतच आहे आणि यातूनच आपल्या लोकांना कार्यकर्त्यांना आपल्या मुलांना खेळाडूंना चांगलं एक व्यासपीठ म्हणा त्यांचं तयार होत आहे. मला असं म्हणायचं की ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळताना प्रत्येक प्लेयर जसा प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करतो आणि सीमापार धाडण्याचा किंवा तो पूर्णपणे हद्दपार करण्याचा प्रयत्न करतो, तसंच आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा संघटनेतर्फे की प्रत्येक येणाऱ्या जीवनामध्ये प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर लक्ष केंद्रित करतो आपलं पण जीवन त्या पद्धतीनं अगदी विपर्यासपणे सातत्यापणे त्याच्या मालकाकडून पूर्णत्वास न्यावं. आणि प्रत्येक ही संघटना ही क्रिकेट एक कसं नुसतं क्रिकेट खेळण्यामध्ये त्यात आर्थिक उद्देश आहे असं म्हणता येत नाही, पण कसं आहे ह्याच्यातून एक युवा संघटना तयार होते. मग त्याच्यातून आपल्या गावचा विकास, तालुक्याचा पुढे राज्यापर्यंत जातात. त्या पद्धतीनं ह्या खेळाडूंनी पण असंच संघटना तयार करून या पद्धतीनं खेळत राहावं आणि त्यांना मला नक्कीच शुभेच्छा दोन्ही संघांना. आणि करंजे गावणी हा जो चौथा पर्व केला आहे त्याला नक्कीच आमच्या गावच्या तर्फे आणि बेस्ट ऑफ लक फॉर द सायगर टीम ऑल्सो. थँक्यू. निश्चित आपलाही मनपूर्वक आभार. सुनील भाऊ यांच्याकडे आपण वळूया आणि त्यांनाही विनंती करूया की या स्पर्धेबद्दल आपण आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे अशी विनंती आहे. आज श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी यांनी नेरूळ सारसोळ या विभागात त्यांनी मॅचेस भरवलेत आणि आज तिसरं शेवटचं सत्र आहे आणि या शेवटचं सत्र आज फायनल मॅच होणार आहेत. तर हे जे आपल्या तालुक्यातले जे कामकाज करतात आहे करंदी विभाग, तर ते खूप अभिमानाचं आहे की बाबा आपल्या जावली भागातील सर्व गावांच्या लोकांना ते एकत्रित करून असे क्रिकेट मॅचेस भरवतात. आय थिंक आत्ता सायगरच्या टीममधील सदस्य बोललेत की पुढच्या आठवड्यात बाबा आम्ही पण इथे सामने भरवणार आहेत, तर त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि
आज आत्ता इथे आता मी पण बिवडी गावचाच सुपुत्र आहे, तर दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपले मनपूर्वक आभार. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा देऊया. मॅच चांगली होईल हीच आपण आशा बाळगूया आणि दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा मॅचसाठी शुभेच्छा. आपण मॅचची तयारी करा अशी विनंती आपण दोन्ही संघनायकांना आणि दोन्ही संघांना करूया. टॉस झालेला आहे आणि टॉस इथे जिंकलेला आहे टीम भिवडीने. त्यांनी सांगितलंय की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय आणि टीम सायगरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. वळी आपण सत्र क्रमांक 2 कडे, जिथे 69 धावसंख्येचा पाठलाग टीम वालूतला करायचा आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि त्याच्यावरती फार मोठा दारोमदार आहे या मॅच मध्ये. आणि या स्ट्रायकर जोडीला आज चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागते आणि ती सुरुवात या जोडीला करावी लागेल. बॉल सीमारेषा पार, धाबा मिळतील 4. आणखीन एक येतोय इथे चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे आता तब्बल 8. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. आपण वाढदिवस या ठिकाणी ज्यांचा आहे सायगर गावचे क्रिकेटर आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. सायगर गावचे कॅप्टन आणि त्यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. प्रशांत यांना आपण वाढदिवसाच्या देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करत आहोत आणि त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आपण आभार मानूया. धावसंख्या आहे 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही या ओव्हर मध्ये 1 बॉलचा खेळ बाकी. आणि अखेरकार बॉल चालला सीमारेषा पलीकडे. प्रति उत्तर द्यायला वालू टीमने सुरुवात केली आहे. बॅटिंग मध्ये कोण आहे तर एका बाजूला रोहित आहे, एका बाजूला संतोष आहे. या जोडीकडे ते कौशल्य आहे, ती प्रतिभा आहे. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना कुठलेले आहे. धावा तब्बल 13. इथून पुढे आता समीकरण बदलतंय का तर हो बदलतंय आणि इथून पुढच्या आता 18 बॉल 56 धावांची गरज आहे. षटकाच्या पाठीमागे हॅलो चेक. प्रति षटकाच्या पाठीमागे कमीत कमी 18 तरी वालू टीमला बनवावे लागतील. प्रति उत्तर द्यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आज संतोष गोळे आणि रोहित चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकरला बॅटिंग करतात फलंदाज संतोष गोळे स्ट्रायकरला बॅटिंग करतायत. बॅटिंग करताना आतापर्यंत 2 चौकारदांच्या बॅटमुळे आलेल्या आहेत. एक जमेची बाजू आहे, बॅट तळपली आहे. ओव्हर नंबर 2 गणेश जनावडे एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. 40+ आहेत. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल. स्विच हिटचा फटका खेळला आहे परंतु पॉइंटला खेळाडू आहेत. आज रोहित चव्हाण यांना तो खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे त्यांची नावलौकिकता आहे तालुक्याच्या क्रिकेटमध्ये वालूद गावाकडून त्या नावाप्रमाणे आज म्हणजे संकेत गोळे आणि रोहित चव्हाण हे तोलामोलाचे खेळाडू आहेत. बॅटिंग मध्ये जर आपण चर्चा केली संकेत गोळे यांनी जो खेळ केलाय त्याचं प्रत्युत्तर रोहित चव्हाण यांना द्यावं लागेल. आणि आज वालूद गावचे जे पाठीराखे आहेत ना ते रोहित चव्हाण यांच्याकडे आशाभूत नजरेने आज बघत असतील. ऑन साइडला वळवलाय बॉल आणि तो बॉल पाठवलाय रोहित चव्हाण यांनी आपल्या स्टाईलने सीमारेषा पार. षटकार आलाय. प्रति उत्तर द्यायला आता रोहित चव्हाण यांनी सुरू केलंय. या बॉलची उडान रोहित चव्हाण यांचा टीम साठी होता. 6चा लगान. षटकार. ऑन साइडला वळवलेला बॉल खेळाडू येतील परंतु बॉलने सीमारेषा तोडली आहे. 4 धावेंसाठी आणखीन एक बॉल सीमारेषा पार. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 धावा धावफलकावरती. रोहित चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना धुडकूस घालतात मोठ्या फटक्यांचा.
पहिल्या डावामध्ये संकेत गोळे आणि धुमाकूळ घातला होता, आता दुसऱ्या डावामध्ये रोहित चव्हाण यांनी दुडगूस घातलाय. 3च बॉलचा खेळ झालेला आहे. पहिला बॉल गणेश जनावडे यांचा चांगला होता, त्याचं कौतुक आपण निश्चित केलं, परंतु 2 बॉल मागडे आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गणेश जनावडे म्हटलं की अनुभव, आणि तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. एक पाय पुढे काढला, फटका फचला. खेळाडू लॉंग ऑनचे जातील का? नाही जाऊ शकले, पोचू शकले नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. धावसंख्या आता पुढे सरसावतीये. निश्चित संधी अपुरी होती, कारण मिड ऑनला खेळाडू नव्हते, लॉंग ऑन गेले, फार मोठं अंतर होतं, परंतु बॉलच्या खाली पोचू शकले नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजरित्या फलंदाजाने धावून पूर्ण केल्यात. रोहित चव्हाण यांना जीवनदान मिळत आहे. पुन्हा तयार वालुदगावचे एक आक्रमक फलंदाज. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. आणि जावली टेनिस क्रिकेट लाईव्हचे प्रोप्रायटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत रोहित चव्हाण वालुदगावचे. हा दिशाहीन बॉल आहे. गणेश जनावडे यांनी प्रयत्न आज केला होता की पायावरती हा बॉल ठेवायचा होता, परंतु लेग स्टंप सोडून गेला. पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. बॉलर पुन्हा तयार. ओव्हर नंबर 2 गणेश जनावडे. चांगला बॉल पाठी ओढलाय. पंचांकडे हलकीशी अपील केली आहे, परंतु इथे डॉट येतोय. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. दत्ता मेहर सर, शशी मेहर सर, गणेश बाविस्कर सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. हा बॉल डॉट आलाय. फार वेळानंतर हा डॉट बॉल इथे गणेश जनावडे यांनी टाकलाय. एक पाय पुढे काढला. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 2 चा खेळ आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 28. आता 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहे धावा 41. म्हणजे प्रयत्न आता इथून पुढे आणखीन मोठे करावे लागतील, कारण 12 बॉल मध्ये बनवलेले आहे धावा. वालूदने फक्त 28. म्हणजे इथून पुढे अजूनही 41 धावांची गरज आहे. म्हणजे प्रतिषटकाच्या पाठीमागे आता धावांची सरासरी वाढलेली आहे. चला घाई करा, एकत्रित येऊ नका. रेग्युलर ओव्हर आहे टीम करंजे. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 41 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 साठी आता विशाल भिल्लारे नावाचा पर्याय निवडलेला आहे. बॅटिंग मध्ये रोहित चव्हाण, संतोष गोळे. या जोडीला आता गिअर बदलावा लागेल. विजयाचा घाट पार करायचा आहे तर तुम्हाला गिअर बदलावा लागतो. ज्यावेळेस आपण गावाला जातो, लोणावळ्याचा घाट येऊ द्या किंवा खंबाटकीचा घाट येऊ द्या, गिअर आपल्याला बदलावा लागतो. तसा मात्र आता इथे गिअर बदलावा लागेल. जसं आपण घाट आला की गाडीचा गिअर बदलतो, तसा आता या मॅच मध्ये गिअर बदलावा लागेल. वालूद टीमला येणारे 12 बॉल 41 ची गरज. विशाल भिल्लारे आणि समोर आहेत बॅटिंग मध्ये फलंदाज रोहित चव्हाण. एक मोठी उमेद या मॅचची. फटका तर खेळलाय डीपला. प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक 2 धावतायत बॉलच्या पाठीमागे. बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल सीमारेषा पार. दिलासा देणारा चौकार आलाय टीम वालूद साठी. रोहित चव्हाण मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर देत आहेत. या बॉलचा समाचार घेत आहेत. विशाल भिल्लारे यांचा पहिलाच बॉल पाठवलेला आहे. सीमारेषा पलीकडे इरादे स्पष्ट केलेले आहेत या मॅच मध्ये रोहित चव्हाण यांनी. धावसंख्या धावफलकावरती आहे 32 धावा 32. क्षेत्ररक्षणाची विवरचना. मिड विकेटला खेळाडू. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. ही क्षेत्ररक्षणाची असणारी विवरचना. आता आणखीन एक बॅकअप वाढवलेला आहे. म्हणजे ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 2. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर एक सी कॉर्नर तैनात केलेला आहे. बॅकफुट वरती गेला, पंच केलाय. खेळाडू आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक केली. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होत आहेत.
धावसंख्या धावफलकावरती आहे 34, 34 धावा. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 विशाल बिल्लारे. बॉल क्रमांक 3 समोर रोहित चव्हाण. एक पाय पुढे काढलाय आणि एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. आता 9 बॉल 34 ची गरज आहे. संतोष गोळे स्ट्रायकर एंडला येत आहेत. हात त्यांनाही खोलावे लागतील. मोठ्या पटक्यांचं धाडस करावं लागेल. परंतु विशाल बिल्लारे यांचा हा बॉल चांगला होता. 2 बॉलचा जर खेळ आपण पाहिला असेल तर तिसरा बॉल त्याच्या कंपॅरिझन मध्ये चांगला टाकलाय. ऑन साइडला खेळलेला बॉल आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पकडलेली कॅच. विकेटचं पतन. फलंदाज संतोष गोळे इथे माघारी. आणि इथून पुढे आता समीकरण आहे येणाऱ्या 8 बॉल मध्ये 34 धावांची गरज. शेखर गावडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंग साठी. परंतु हा बॉल डॉट टाकला. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय आणि त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय, ही चमक आहे विशाल बिल्लारे यांच्या गोलंदाजीतील. परंतु या षटकातला शेवटचा बॉल आहे. मॅच ऑन आहे. 34 बनवायचे आहेत. 7 बॉल बाकी आहे त्या मॅच मध्ये. सोडून दिलेला बॉल वेगाने टाकला. अंपायर कॉल वाईड. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 33 बनवायचे आहेत. येणारे बॉल 7. बॉल 33 ची गरज आहे मॅच मध्ये. एका बाजूला बॅटिंग मध्ये शेखर. ऑन साइडला बॉल खेळलाय. एका धावेचा प्रयत्न तर केलाय. दुसरीचा प्रयत्नही केला गेलाय परंतु नाही. 32 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल 6. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती. आणि हे हौसले आज मैदानाच्या आतमध्ये मजबूत ठेवावे लागतील. या मॅच मध्ये हौसले मजबूत ठेवावे लागतील. इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी लागेल. कारण इच्छाशक्ती ही अशी गोष्ट आहे, जर तुमची प्रबळ असेल ना, अशक्य ही गोष्टी शक्य होतात. आज नियतीला झुकावं लागेल. कारण येणारे 6 बॉल 32 ची गरज आहे. शेखर गावडे आणि रोहित चव्हाण. गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटक वैभव. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. वैभव एक युवा खेळाडू आहेत आणि त्यांनी हाताळलेला हा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, म्हणजे 31 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. अजूनही शेखर गावडे एका बाजूला रोहित चव्हाण. आता 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 30 धावा झालेल्या आहेत 39. एक पाय पुढे काढला. बॉल समोरच्या बाजूला. सीमा रेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आणि तो ठोकलाय. षटकार. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय. आता 5 बॉल 24 ची गरज आहे. 5 मध्ये 4 बाहेर मारायचे आहेत तर एका बाजूला 2 डॉट बॉल टाकायचे आहेत. 5 बॉल 24 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत आणि हा मोठा फटका बॅटिंग करताना रोहित चव्हाण यांच्या बॅट मधून आलेला आहे.
कठिन समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि ती उम्मीद म्हणजे रोहित चव्हाण. आई एक पाय बाहेर काढत समोर खेळलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय तिकडे होते आणि या बॉलच्या पाठीमागे डॉट आलाय. आता 4 बॉल 4 षटकारांची गरज आहे. रोहित चव्हाण आज पुन्हा एकदा हिरो बनतील का, हेच या मॅच मध्ये पाहावं लागेल. षटकारांची आज आतिषबाजी करावी लागेल, धडाकेबाज बॅटिंग करावी लागेल. आज नव्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल रोहित चव्हाण. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळेल 4. 3 बॉल 18 ची गरज आहे. या मॅच मध्ये रोहित चव्हाण लढतायत. 3 बॉल 20 ची गरज आहे. 12 बॉल 34 धावांचा खेळ रोहित चव्हाण यांनी केलेला आहे. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. एक पाय पुढे काढला आणि या बॉलच्या पाठीमागे मॅच कंट्रोल केलेली आहे आता टीम भैरवनाथ फायटरकरांची. या टीमने वालूट टीमने गोलंदाजी करताना ओसांडून धावा खर्च केल्या, परंतु धावसंख्येचा पाठलाग करताना प्रलोभन ठेवणं फार महत्वाचं होतं. टीम सायगर आणि बिवडी टीम तुमची फिल्डिंग आहे. सायगर टीमला बॅटिंग करायची आहे. आणि अखेरकार हा सामना कंट्रोल केला भैरवनाथ फायटरकरांच्या या टीमने. शेवटचा बॉल. चला टीम सायगर बिवडी आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि इथे सामना टीम भैरवनाथ फायटरकरांच्या टीमने जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. बक्षीस पात्र फेरी मध्ये जाणारा 3रा संघ ठरलेला आहे भैरवनाथ फायटरकरांचे. वालू टीमचं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, प्रेक्षकांपर्यंत तुमचा खेळ तुम्ही पोहोचवलात. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात, आपलंही मनपूर्वक आभार. आपणही चांगले खेळात. कालही वालू टीमने खेळ 2 मॅच मध्ये जबरदस्त केला होता, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडलेले आहेत. बालू टीमचा मनपूर्वक आभार. चला टीम बिवडी आपण मैदानाचा ताबा घ्या आणि टीम सायगर बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. भैरवनाथ फायटरकरांचे संघ क्वालिफाय होतोय अंतिम 4 साठी. चला टीम बिवडी आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते की आपण मैदानाचा ताबा घ्या. टॉस बिवडी टीमने जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम बिवडीला विनंती आहे की आपण थोडीशी घाई करा आणि टीम सायगर बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर